भावनेश, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये लगातार 3 चौकार मारून कमाल केली होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू गॅप शोधण्यामध्ये पटाईत आहे आणि गॅपमध्ये चौकार मारण्यासाठी तो पटाईत आहे. पाहूया पुन्हा एकदा तशीच फलंदाजी करतो का. आणि त्याच्यासोबत विराज दवणे. जेवढी चांगली फलंदाजी भावनेश करतो तेवढी चांगली गोलंदाजी माझ्या मते चिराग करतो. कारण तो सुद्धा आपल्या गावाकडून विविध सामने खेळण्यासाठी बाहेर जात असतो आणि त्यामध्ये मुख्य गोलंदाज म्हणून तो आपलं कार्य करत असतो. त्याचा सुद्धा एक्सपिरियन्स दांडगा आहे. पाहूया पहिला चेंडू चिराग, उजव्या हाताचा गोलंदाज आणि त्याला सामोरा जातोय तो भावनेश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या वरून खेळून काढलाय. मी जसं सांगितलं होतं की गॅप मध्ये खेळण्यासाठी भावनेश ओळखला जातो. सुंदर असा गॅप मध्ये खेळून काढून 2 धावा आरामात धावून काढल्या आहेत भावनेश यांनी. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ते 2. पुढचा चेंडू चिराग, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा टोलावून दिलाय. हा सुद्धा गॅप मध्ये, परंतु चेंडू जातो तो षटकारासाठी. डीजे एका षटकारानंतर चिराग पुन्हा भावनेश यांना बॅटअप पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु गचाड यष्टीरक्षण म्हणता येईल आणि 1 धाव 22च्या स्वरूपात आरोही एंटरप्राइज यांना धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 9. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर मला वाटतं एका षटकारानंतर फार सुंदर चेंडू हाताळला चिराग यांनी. पुढचा चेंडू चिराग, फार सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीची कड घेऊन चेंडू लेग साईडच्या दिशेने 1 धाव आरामात धावून काढली आहे. फार सुंदर गोलंदाजी. एका षटकारानंतर 2 चेंडूमध्ये मात्र 2 धावा आलेल्या आहेत. आणि 5वा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न गॅप मध्ये जातोय आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण रोशन यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू फारच सुंदर अडवलाय. 4 धावा अडवून मला वाटतं 2च धावांवर रोखलाय. फार सुंदर क्षेत्ररक्षण रोशन यांच्याकडनं पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. आपला एक्सपिरियन्स दाखवताना चिराग मारण्याचा प्रयत्न, परंतु हुकले. डीजे होते ती 12 आणि चिराग यांच्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन जन्मेश. वेगवान गोलंदाज आहे जन्मेश. फारच सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये. हॅलो.
फारच सुंदर असे दोन चेंडू हाताळले जन्मेश यांनी. एक निर्धाव चेंडू आणि एका चेंडूवर एक धाव. आणि पाहूया तिसरा चेंडू सामोरा जातो तो भावनेश. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु चुकलेले आहेत भावनेश हे. आणि फार सुंदर गोलंदाजी जन्मेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू हाताळलेत त्यांनी आणि एकच धाव दिली आहे, ती सुद्धा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खेळून काढताना एक धाव आलेली आहे. फारच सुंदर गोलंदाजी, वेगवान गोलंदाज जन्मेश. आता मला वाटतं भावनेश फटकेबाजीच्या प्रयत्नात असेल या चेंडूसाठी. फारच सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाऊन आदळला सरळ भावनेश यांना. फारच वेगवान गोलंदाजी, भावनेशला चेंडू कळतच नाही आहे माझ्या मते तरी. पहिल्या षटकात एक षटकार मारल्यानंतर भावनेश पुन्हा एकदा चौकार आणि षटकाराच्या शोधात असेल माझ्या मते तरी आता. कारण की 8 चेंडू झाले आहेत, तो 10 धावांवर खेळतोय. पण गोलंदाजी पण तितकीच गोलंदाजी पण तितकीच तिखट होते. चेंडू आणि फळीचा संपर्कच होत नाहीये, एवढी फास्ट गोलंदाजी होते. पाहूया पाचवा चेंडू घेऊन जन्मेश. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीसारखा चेंडू होता परंतु गॅप मध्ये खेळून काढलाय. आपल्या खेळीला बॅक करत भावनेश यांनी कार्पेटचा शॉट मारून चौकार बटोरलेला आहे. डीजे गोष्ट आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीने ग्राउंड शॉट मारल्यावर चेंडू पळतोय ते पाहून ज्या मुलांनी ग्राउंडवर मेहनत घेतली आहे ती मुलं खूप खुश होतात आहे. कारण की आधी असं होत नव्हतं परंतु यावेळेला मुलांनी खूप मेहनत घेतली आहे ग्राउंडवर. ग्राउंड शॉट सुद्धा चौका पाहायला मिळतो आपल्याला. डीजे एक्सपिरियन्स खेळाडू चिराग वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन चिराग. फार सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटीची कड घेऊन जितू यांनी फारच सुंदर यष्टीरक्षण करताना झेल घेतलेला आहे. आणि पहिला गडी वाद होतोय तो आरो एंटरप्राइज संघाचा. डीजे विराजांची जागा भरून काढण्यासाठी आता त्यांचे बंधू यज्ञेश फलंदाजीवर.
एक्सपिरियन्स खेळाडू यज्ञेश. पाहूया पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू, पहिला चेंडू टोलावून दिलाय षटकारासाठी. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. नंतर धावसंख्या झाली ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर, माफ करा, सॉरी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू टोलावून दिलाय गॅप मध्ये. चेंडू जातोय तो खणखणीत चौकार. पाहत असतो की एकाच देशातून खेळणारे खेळाडू IPL मध्ये एकमेकांविरुद्ध खेळत असतात. त्याचप्रमाणे नेहमी घिवली संघासाठी खेळत असणारे हे दोन खेळाडू आज एकमेकांच्या विरुद्ध. पुन्हा एकदा मला वाटतं चौथा चेंडू फारच सुंदर खेळवलाय. दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू एकमेकांच्या सामोरे आज उभे आहेत. जे नेहमी एका संघासाठी खेळत असतात ते आज या GPLच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचवा चेंडू, चिराग, सुंदर असा चेंडू टोलावून दिलाय. मला वाटतं क्षेत्ररक्षण बॉलाकडे बघत पण नाहीये. चेंडू जातोय तो सीमारेषा पार, खणखणीत षटकार. करू शकतो, काय करू शकतो हे त्याने त्याच्या 3 चेंडूत दाखवून दिलाय की तो फलंदाजीसाठी आल्यावर काय करू शकतो. 5 चेंडू 35 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टोलावून दिला ऑफ साइडच्या वरून. चेंडू जातोय तो सीमारेषा पार, चौकार. तर 3 षटकामध्ये 39 धावा झाल्या आहेत. जर का अशीच फटकेबाजी चालू राहिली आणि अशीच गोलंदाजी जर का चालू राहिली तर पुन्हा एकदा श्री दत्तसाई संघाला माझ्या मते 80 धावा पुन्हा एकदा चेस कराव्या लागतील, जर अशीच गोलंदाजी आणि अशीच फलंदाजी चालू राहिली तर. कारण की फार सुंदर फलंदाजी यज्ञेश आणि भावनेश यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते आहे. पण तेवढी सुंदर गोलंदाजी जशी आपण एक्सपेक्ट केली होती एक्सपिरियन्स खेळाडूकडनं, तेवढी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. पाहूया आता पुढचा षटक घेऊन. मला वाटतं जितूनी जाई स्वतः आलेले आहेत की थोडं धावसंख्या रोखता येईल का याचा त्यांचा प्रयत्न असेल. पहिला चेंडू, सामोरा जातोय तो भावनेश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. मला वाटतं अतिरिक्त धावावाक्याच्या बाहेरचा चेंडू. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 40. 3 षटकामध्ये 40 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स खेळाडूचे 2 षटक ऑलरेडी संपलेले आहेत.
थोडं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना गोलंदाज स्वतः पहिला चेंडू पाहूया, पहिला चेंडू टाकायला यश येते का जितू यांना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 41. वन बाउन्सचा इशारा पंचांतर्फे. श्री दत्तसाई संघाला माझ्या मते तरी धावसंख्या रोखण्याची गरज आहे. पाहूया पहिला चेंडू जितू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टोलावून दिलाय. झेलबादची संधी आहे परंतु फार सुंदर प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय तो सीमारेषा पार. खणखणीत षटकार डीजे. धन्यवाद डीजे. एक गोष्ट आपण पाहिली असेल की जेव्हा जेव्हा भावनेशला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिळालाय तो चेंडू बाहेरच गेलाय, मग तो ऑफ साईडचा दिसेल असो की लेग साईडच्या. यावेळेला मात्र पुढ्यात टाकलेला चेंडू आणि हा सुद्धा जातोय सीमारेषा पार. षटकार. फार सुंदर फलंदाजी. मूर्ती लहान आहे परंतु त्याची फलंदाजी जर तुम्ही बघाल तर ती महान आहे. भावनेश डीजे. फलंदाजाकडे बघून तुम्हाला असं वाटणार नाही की हा एवढासा फलंदाज षटकार मारू शकतो, परंतु त्यांनी 2 लगातार षटकार टोलावले ते जितू यांना. पाहूया तिसरा चेंडू टाकण्यासाठी जितू फेरबदल करताना आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. तिसरा चेंडू घेऊन जितू तो आपला एक्सपिरियन्स वापरतोय का पाहूया. बॅटअप पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू टाकला जितू यांनी. मला वाटलं त्यांनी ओळखलाय की कोणत्या पद्धतीचा चेंडू तो बाहेर मारतोय आणि कुठे टप्पा टाकल्यावर तो चेंडू मारायला त्याला जमत नाहीये. कट केला होता हा चेंडू. फारच सुंदर गोलंदाजी. 2 षटकारानंतर एक निर्धाव चेंडू आलाय. चौथा चेंडू घेऊन जितू हा चेंडू डॉट टाकायच्या प्रयत्नात असेल, तोच भावनेश हा चेंडू बाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात असेल. पाहूया. डीजे. चौथा चेंडू जितू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. जर आपण पाहिलं तर 4 चेंडू जर का आपण पाहिले तर 2 षटकार आणि 2 निर्धाव चेंडू. ते 2 निर्धाव चेंडू सुद्धा फार सुंदररित्या हाताळले. एक बॅटअप चेंडू होता आणि दुसरा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. मला वाटतं दोघे एकमेकांच्या माइंड सोबत खेळतात आहे. जर का आपण पाहिलं तर आता पाहता येईल आपल्याला 5वा चेंडू. जितू सुद्धा विचार करत असेल कोणता चेंडू टाकायचा. त्याचप्रमाणे भावनेशच्या मनात सुद्धा असेल कसा टोलावता येईल हा चेंडू. 5वा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु चुकलेले आहेत भावनेश. हे फारच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहता येईल जितू यांच्याकडनं. 2 षटकारानंतर 3 निर्धाव चेंडू टाकले आहेत जितू यांनी. तोच भावनेश प्रयत्न करतोय चेंडूला सीमारेषा पार मारण्यासाठी. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू. गचाड यष्टीरक्षण पण अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 54. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 54 धावा. जर का याच सरासरीने धावसंख्या पुढे जात राहिली तर माझ्या मते एक्सपेक्टेड टार्गेट 84 धावांचं असेल. शेवटचा चेंडू जितू.
शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, उशीर घेतला होता चेंडूने, कळाला नाही भावनेच्यांना. जर का पहिले 2 चेंडू सोडले तर 4 चेंडू खूप सुंदर हाताळले जितू यांनी. डीजे वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक घेऊन जन्मेश, वेगवान गोलंदाज जन्मेश, पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि स्वतः झेल घेण्यासाठी गेले होते परंतु झेल काही टिपता आला नाहीये आणि एक धाव आरामात धावून काढली आहे. आपल्याला पाहता येईल हा लहान खेळाडू आहे जन्मेश, पण तो किती वेगवान गोलंदाजी करतोय. त्याचं पहिलं षटक सुद्धा फार सुंदररित्या हाताळलं होतं त्यांनी. फक्त 7 धावा दिल्या होत्या त्यांनी त्याच्या पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकातील त्याचा हा पहिला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात ऑलमोस्ट आऊट झाले होते परंतु झेल सुटल्या कारणाने तो गडी मिळाला नाही. पाहूया दुसरा चेंडू. पहिल्या षटकामध्ये मात्र खेळवलं होतं भावनेच्यांना असं म्हणता येईल. आता पाहूया काय करतोय जन्मेश. या दोघांमधलं शीतयुद्ध खूप सुंदर चालू होतं. भावनेश विरुद्ध जन्मेश. कधी तो चौकार मारतोय तर कधी हा निर्धाव चेंडू टाकतोय. या षटकामध्ये सुद्धा आपल्याला दोघं एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात आहे. पाहूया जन्मेश दुसरा चेंडू घेऊन सामोरं जातो तो भावनेश. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी फार सुंदर फलंदाजी केली आहे. 6 चेंडूमध्ये 21 धावा यज्ञेश यांनी ठोकल्या आहेत तर 16 चेंडूमध्ये 28 धावा भावनेश यांनी ठोकल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू कॅप मध्ये खेळून काढलाय. झेलबादची संधी आणि फारच सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेश यांच्याकडून. डीजे तर आपण बघू शकतोय 4.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश धर्ममेर, आरो एंटरप्राइजेस संघाचे ओनर्स इथे आलेले आहेत. पहिला चेंडू बॅट वेगाने फिरवलाय. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे पाहायला मिळाला नाहीये. तर धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचलाय. यज्ञेश आपण बघू शकतो 6 चेंडू 21 धावांची खेळी करतोय. इथून पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाहीये. सर जयमेर जिथे कुठे असेल कृपया कॉमेंटरी बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे.
तर धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचलाय भावेश. इथून मात्र काय करेल पुढचा आपण एकदा बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे बघायला मिळाला नाहीये. तर इथून मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी जन्मेश मात्र इथे करत असताना जबरदस्त गोलंदाजी जन्मेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. मात्र एक धावा या षटकात खर्च केलाय. संपूर्ण स्पेन मध्ये धावसंख्या जर पाहिली गेली तर मात्र 8 त्याने खर्च केल्यात जन्मेश यांनी. शेवटचा बॉल आणि इथून मात्र पंचांकडे दाद मागितली गेला. यस, सोय चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या एक नंबर धावसंख्या जाऊन पोहोचला 56 वर. तर शेवटचं बोला या षटकातून इथून मात्र भावेश काय करेल, कारण आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू, इथून शेवटचा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. अशा प्रकारे झाला षटकाची समाप्ती. 5 षटकाचा खेळ इथे पूर्ण होत आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली गेला 56. तर यज्ञेश अजूनही मैदानाच्या हातमध्ये आपण बघू शकतो. 6 चेंडू 21 धावा यज्ञेशच्या बॅटमधून आपण पाहिलाय. शेवटचा षटक आहे, इथून मात्र हाणामारी करावी लागेल कारण पहिली मॅच गमावली आहे. चला प्लीज थोडंसं घाई करायचं आहे कारण आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे. अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आपण बघितलं गेलाय मागच्या षटकामध्ये ऋषिकेश प्रभू छोटा पॅक बडा धमाका काही झेल पकडला गेलाय. जबरदस्त कॅच त्याने तिथे टिपला आणि भावनेशला परतवलं तंबूच्या आसरेला. पूर्णपणे झोकून दिलं होतं स्वतःला आणि तिथे मात्र कुठली चूक त्याने केली नाही आहे. जबरदस्त झेल मात्र जो बघायला मिळाला आपल्याला ऋषिकेश प्रभूकडनं. तसं या मैदानामध्ये शेवटचाही षटक घेऊन आलेत मिस्टर दिगंबर आरेकर. आपण बघू शकतोय यज्ञेश इथून मात्र फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुरेख फटका, इथून मात्र झेल होईल का? यस, इथून मात्र विकेट मिळवलाय. परंतु इथून मात्र पंचांचा डिसिजन रेफरी इथून मात्र थांबवलं गेलं विकेटसाठी. रेफरी मात्र इथे चेक करत आहेत. इथून मात्र पंचाचा डिसिजन येतो. नो बॉलचा इशारा येतोय आणि यज्ञेशला मिळालाय पुन्हा एकदा संधी. निराश झाला होता. छोटा चेंडू होता आणि इथून मात्र मोठा फटका काही खेळता आला नव्हता यज्ञेशला आणि पंचांकडून आला नो बॉलचा इशारा. थोडासा पिचच्या बाहेर हा चेंडू होता. चला प्लीज आता घाई करून घ्यायचा आहे. थोडासा क्षेत्ररक्षण मात्र लगेचच लावून घ्यायचं आहे. नक्कीच खुश होते इथे मात्र खेळाडू आणि त्यानंतर मात्र इथे नो बॉलचा इशारा. गुड रेफरी इथे आपल्याला बघायला मिळाले. चांगली कामगिरी करत असताना जयेश तामोरे एक लेजंड आहेत आणि अनुभव त्यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा आपल्याला बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम धाकटी डहाणू, नेहमीच त्याने धाकटी डहाणू संघाकडून चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलाय. जयेश तामोरेच्या तेच रेफरी मात्र इथे चांगला डिसिजन देत असताना आणि इथून मात्र फ्री हिट असेल आणि इथून मात्र बघूया फ्री हिटची फायदा मात्र यज्ञेश काय करेल. तर मात्र लोअर फुटाचा चेंडू जातोय लॉंगर निजाम जितेंद्र तिथे तैनात होता आणि मिसफील्ड. चेंडू निघून गेला चौकारासाठी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं चेंडू 4 धावांसाठी. उर्वरित 5 चेंडू अजूनही शिल्लक बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये किती धावा जोडतील आरो एंटरप्राइजेस संघ? यज्ञेश अजूनही सलामी. इथून मात्र बॅट वेगाने फिरवली जबरदस्त गोलंदाजी आता मात्र दिगंबर करतोय. मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता
या मॅच मध्ये सुद्धा थोडंसं नो बॉलवर विकेट मिळवली होती, परंतु नशिबाची साथ जी मिळाली यज्ञेशला आणि थोडंसं खराब नशीब म्हणावं लागेल ते दिगंबर यांचं. परंतु आता मात्र चांगला कमबॅक करतोय. एक चौकार जो आला तो थोडासा नशिबाने आला. आनंदाचा चेंडू, हो हो हो, यावेळी चेंडू निघून जाईल. खूप उंच पुरा असा षटकार येतो यज्ञच्या बॅट मधून. तर धावसंख्या इथून मात्र 6 धाव्यांनी फ्लाय होईल. 67 वर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा यावेळी सूर्य फटका, पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून. येतोय षटकार बॅक टू बॅक यज्ञच्या बॅट मधून. जाऊया टीची जवळ. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्याचा मात्र चांगला फटका यज्ञच्या बॅट मधून. इथून मात्र हॅट्रिक षटकार येतोय या वाजवडीचे. बाकी असेल 79 धावा स्कोरबोर्ड वर लागला गेल्यात. संधी मिळाली होती आणि त्याचा फायदा मात्र यज्ञेशने जबरदस्त इथे उचललाय. पहिल्या चेंडूवर बाद केला होता, परंतु इथून मात्र विकेट. शेवटचा बॉल पुन्हा एकदा सोहर चेंडू आमंत्रित रूपात धावसंख्येत 1 नंबर आणि 80 धावा स्कोरबोर्ड वर आतापर्यंत लागला गेल्यात. शेवटचा हा चेंडू 43-43 वर बॅटिंग करत आहे यज्ञेश. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. काय होली या चेंडूवर. हो 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 हो, 4 चेंडू 4 षटकार. षटकाराने इथे होत आहे षटकाची समाप्ती. 6 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 86 धावा स्कोर बरोबर लागल्या गेल्यात आणि 87 धावांचं टार्गेट जे समोर ठेवलं गेलं ते श्री दत्त साई संघासमोर. तसंच जय श्री संघाचे कर्णधार तेजल गावळ आणि तन्मयकेनी यांनी यायचं पटकन. चला तेजल गावड यायचंय जिथे कुठे असतील टॉससाठी, कारण श्री 11 संघाचा कर्णधार इथे आलेला आहे.
चला लवकरच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जय तर पुन्हा एकदा जय शिवराय संघाला कॉल असेल की टॉस करून घ्यायचंय. पुढची मॅच आपण बघू शकता. तर जय शिवराय विरुद्ध श्री 11 तर लोचन अंबीर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल स्वीकारला गेलाय. टॉस तिथे मात्र करून घ्यायचा आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. जितेंद्र निसाई आणि त्याची साथ देण्यासाठी पुन्हा एकदा रोशन पागदरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर क्षेत्ररक्षण इथे लागलं गेलंय. चांगला गोलंदाजी अटॅक आपण बघू शकतोय आरो एंटरप्राइजेस संघाजवळ. मागची मॅच मात्र अखेरपर्यंत येऊन पोहोचवली होती. 18 चेंडू 20 धाव्यांची गरज होती. तीच मॅच मात्र 6 चेंडू 13 धाव्यांवर आणली होती. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली गेली मागच्या मॅचमध्ये यज्ञेशांची. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं यज्ञेशची तुफानी फलंदाजी, जबरदस्त बॅटिंग त्याने केली. तरी ते मात्र टॉस जिंकलेला आहे श्री 11 संघाने आणि टॉस जिंकून स्वीकारला क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय ते जय शिवराय संघाला. तर यस येतो पंचांचा कॉल आणि तो मॅच स्टार्ट. दिगंबर तांबरे गोलंदाजी मार्गवर पहिला षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू थोडासा हलक्या त्याने ढकलण्याचा प्रयत्न, परंतु येईल पंचांकडून सोयरी चेंडूचा इशारा. आमंत्रित रूपात संघाचं श्री गणेश होत असताना इथे श्री दत्तसाई संघाचं तर पुन्हा एकदा पहिल्या चेंडूच्या शोधात दिगंबर तांबरे. इथून मात्र लोअर फुल टॉस चेंडू जातो हवेत आणि इथून मात्र झेल पकडलाय तेजस तांबरे. इथून मात्र कुठली चूक करत नाही तेजस केनी. इथून मात्र झेल पकडत असताना पहिला गडी बाद होताना रोशन बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भावर तामोरे येतोय फलंदाजी मार्गवर. कारण रोशन यांची विकेट गेलाय. चांगला झेल मात्र तिथे टिपला गेला सर्कल मध्ये. तेजस केनी कुठलीही चूक मात्र त्याने केली नाही आणि अचूक झेल मात्र टिपत असताना पहिला गडी बाद होतोय इथे श्री दत्त साई संघाचा. 1 धाव्यांवर 1 गडी बाद होतोय. तर पुढचा चेंडू दिगंबर पुन्हा एकदा घेऊन येतोय. आनंदाचा यॉर्क लाईनचा चेंडू, जबरदस्त बॉल. चेंडू पडून सरळ उचली घेतला यष्टीच्या मागून यज्ञेश दवणे आपण बघू शकतोय. एक अष्टपैलू खेळाडू ज्याची कामगिरी तो पूर्णपणे करत असताना मैदानामध्ये त्याची बॉलिंग आपण पाहिली, त्याची बॅटिंग आपण पाहिली आणि आता आपण क्षेत्ररक्षण त्याचं पाहू शकतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण या मैदानावर बघायला मिळत असताना तर दिगंबर इथून मात्र ट्रॉम्बे एक्सप्रेस वेगाने गोलंदाजी करतो. इथून मात्र थोडासा मिसप्रिंट झाला होता परंतु सावरलाय स्वतःला. तिथे मला वाटते संतोष पाटील तिथे होते. एसटीच्या मागून चेंडूला फील्ड केलाय सर्कलमध्ये. निर्धाव चेंडू आपण बघू शकतो स्क्रीनवर. ट्रॉम्बे एक्सप्रेस काही गोलंदाजी करतोय. तर दिगंबर तांबरे आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. तर पहिला चेंडू सोडला तर त्यानंतरचे 3 चेंडू जबरदस्त बॉल त्याने हाताळले. ते आनंदाचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जाईल चौकारासाठी. तो भावरच्या बॅटमधून इथून मात्र येतोय चौकार. जबरदस्त बॉल आतापर्यंत हाताळत होता परंतु चौकार मात्र खेचला गेला तो भावर त्यांनी. यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो हो यावेळी सुरेख फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र इथे अडला गेलाय. 2 धावा वर्जित केल्या जातात आणि 2 धाव्यांनी इथे मात्र धावसंख्या वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती
7 धाव्यांवर. तर शेवटचा चेंडू असेल ना, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या मात्र इथे मिळाले 7. आपण बघू शकतो भलं मोठं टार्गेट समोर ठेवलं दत्त साई संघासमोर. मागच्या मॅच मध्ये टार्गेट त्यांनी सफल केलं. इथून मात्र काय चेंडू होता. दिगंबर तांबोरे जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिलं षटक इथे पूर्ण झालंय. मात्र 7 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 7 एका गडीच्या मोबदल्यात. जाऊया पुन्हा एकदा आपण एक सुमधुर संगीतासाठी. इथून मात्र दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर त्याला मात्र स्ट्राईक मिळते. इथून मात्र जितेंद्र काय करेल पूर्णपणे लक्ष असेल जितेंद्रचं. एक आधारस्तंभ मी म्हणेल या संघाचा जितेंद्र. पूर्णपणे नजरा सर्वांच्या जितेंद्रवर असेल. आपण बघू शकतो हार्ड हिटर, पॉवर हिटर ज्याला आपण ओळखला जातील या गिवली गावामध्ये. तोच मात्र फलंदाजी मार्गवर जितू. इथून मात्र काय करेल पुढचा चेंडू यज्ञेश यांचा. पहिला चेंडूवर इथून मात्र मोठा फटका खेचला. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड सीमा पार षटकारासाठी. जबरदस्त अशी बॅटिंग जितेंद्रने मागच्या मॅच मध्ये केली होती. तीच मात्र बॅटिंग या मॅच मध्ये सुद्धा पहिला चेंडूवर षटकार जितूच्या बॅट मधून. त्यानंतरचा पुढचा चेंडू इथून मात्र थोडस बसवलं गेलाय. व्हेरिएशन पाहायला मिळालंय. बॅट वेगाने फिरली होती. चेंडू नंतर निघून गेला आणि चेंडू ठरला निर्धाव. तर आमचे लाडके प्रेक्षक या दुपारच्या सत्रात या पूर्णपणे मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं तसंच जे आमचे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग या लाईव्ह मॅचचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचं मी या जीपीएल तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खूप सुंदर असं आयोजन नियोजन जे आपल्याला बघायला मिळते यंदाच्या या सत्रामध्ये. थेट प्रेक्षकांच्या भेटीला लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकतोय. घर बसले आपण या लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. पुढचा फटका यावेळी पुन्हा एकदा फसवलं गेलाय. जितेंद्रला पंचांकडे मागितले दाद. पहिला चेंडू षटकार. त्यानंतर मागील पुढे 3 चेंडू डॉट चेंडू जे हाताळले गेले यज्ञेश यांनी. तर 4 चेंडू झाले. धावसंख्या 6 या षटकातून. पुढचा चेंडू यस. आता मात्र पंच वळतील आणि देतील स्वच्छ चेंडूचा इशारा. इथून मात्र धावसंख्येत एकने भर पडली गेल्या. धावसंख्या 14 जाऊन पोचलाय. श्री दत्त साई संघ आपण बघू शकतोय. मागची मॅच 81 धावांचं टार्गेट आणि सहज 4 षटकात पूर्ण केलं होतं जितेंद्र यांच्या बळावर. इथून ब्लॉक बॉल चेंडू खोदून काढलाय. सरळ दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 1 धाव इथे सहज घेतली जाईल. 1 धाव्याने पुन्हा एकदा धावफलक सरसावला जात आहे. ते 15 धाव्यांवर शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असलेल्या षटकातून जबरदस्त गोलंदाजी केलाय. मागची गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं गेल्या षटकात मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या दिगंबरने. या षटकामध्ये धावा आतापर्यंत खर्च केल्यात 8. यज्ञेशने शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर आता मात्र स्ट्राईकवर भावार्थ. इथून मात्र भावार्थ काय करेल. ओ बॅट जबरदस्त फिरवली. चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार.
तर 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला आणि 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली गेला 21. 21 धावा, 1 विकेट मात्र गमावला रोशनच्या स्वरूपामध्ये. इथून मात्र त्याची जागा घेतली भावार्थाने आणि जबरदस्त बॅटिंग तो आतापर्यंत करतोय. 6 चेंडू मागे 12 धावा त्यांनी जमवल्यात. चांगली बॅटिंग केल्या भावार्थने. तर पुन्हा एकदा दिगंबर तामोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. पुढचा चेंडू इथून मात्र बॅट आणि चेंडूचा जबरदस्त संपर्क. चेंडू निघून जाईल षटकारासाठी. जाऊया डीजे जवळ, देऊया डीजेला संधी. दत्तासाई संघ आपण बघू शकतो 87 धावांचा पाठलाग करतोय. मागच्या षटकात आपण पहिला चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली यज्ञेशने. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. तीच पुनरावृत्ती या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार, पुन्हा एकदा जितेंद्रच्या बॅटमधून. ह्यानंतरचा चेंडू सोडला गेलाय, परंतु तटस्थ पंच इशारा देतातच. डॉट चेंडूचा निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. तर चांगली यष्टीच्या मागून किपिंग करत असताना मंगेश भात्रा आपण बघू शकतोय. चांगली यष्टी रक्षक, एक लेजंड खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. चांगला चेंडूला अडवलाय. तसंख्य 27 आपण बघतोय. यानंतरचा व्हेरिएशन, इथून मात्र झेल मात्र सुटतोय. पंचांचं डिसिजन इथे मात्र काय असेल. यस, नो बॉल येतोय पंचांकडून. 1 धाव इथे मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 1+1 धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचेल. रन आहेत ना. ह्यानंतरचा पुढचा चेंडू बॅट वेगाने फिरवली होती. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे पाहिला नाहीये. नो बॉल होता, फ्रीड होती, परंतु फ्रीडचा फायदा मात्र जितेंद्रला उचलता आला नाहीये. बॉल चुकलाय निर्धाव चेंडूसाठी. आणि मंगेश भात्रा तिथे कुठलीही चूक करणार नाही. आपण बघू शकतात लेजंड खेळाडू आहेत बघा, तरी सुद्धा त्याची यष्टी रक्षक जर पाहिली गेली तर जबरदस्त फिल्डिंग तो करत आहे यष्टीच्या मागून. आतापर्यंत चांगला कमबॅक दिलाय दिगंबरने. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर मात्र नो बॉल आपण पाहायला गेला होता. पुढचा फुटला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातो डाऊन द ग्राउंड, सीमा पार, षटकार. पस्तीस वर जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी अटॅक होती श्री आरव इंटरप्राइजेस संघासमोर, परंतु जितेंद्र पूर्णपणे मनोबल त्यांचं खचत आहे. कारण पॉवर हिटर, मी म्हटलंय त्याला मागच्या मॅच मध्ये की पॉवर जनरेट करतोय आणि जबरदस्त फलंदाजी जितेंद्रने केलंय या मॅच मध्ये. मागची मॅच जर पाहिली गेली तर 57 धावा नॉट आउट खेळला होता जितेंद्र आणि तीच पुनरावृत्ती, तीच फलंदाजी मात्र या मॅच मध्ये करत असताना तर 3 चेंडू आतापर्यंत हाताळल्या. 2.3 चेंडूचा खेळ झालाय.
तर धावसंख्या 35. हो बॅटची कडा आणि इथून मात्र पहिला चेंडूवर मिळवला विकेट, परंतु इथून मात्र फ्रीड होती. हो हो हो, इथून मात्र जल्लोष कॉमेंटरी बॉक्स मध्ये सुद्धा झाला होता. विकेट मिळून दिली होती, ती पण मोठी विकेट होती, परंतु फ्रीड होता आणि इथून मात्र बचावला गेला जितेंद्र. तर बघूया अनंतचा पुढचा चेंडू, इथून मात्र नो बॉल. यावेळी जितेंद्र मात्र सोडणार नाही, संधी दिली होती. 1 बॉक्स 1+4. इथून मात्र धावा मिळतात, तर 5 धावा इथे मिळाल्या आहेत आणि धावसंख्येत पुन्हा एकदा 5 ने बदल. तर धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. त्यानंतरचा पुढचा चेंडू, इथून मात्र खराब चेंडू आहे. सोय चेंडूचा इशारा. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर जवळपास अर्ध्या लक्षाच्या जवळ इथून येऊन पोहोचलेला हा संघ आपण बघतोय. श्री दत्त साई जितेंद्र आता मात्र 1 मॅन शो मैदानाच्या आतमध्ये करतोय. मागची मॅच 57, आतापर्यंत 23 वर खेळतोय. पुढचा बॉल, इथून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, इथून मात्र काय येईल. दरम्यानच एक धाव इथे घेतली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. यस, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळत आहेत आणि येईल पंचांकडून बॉलचा इशारा. धावसंख्या 2+1, 3 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचलाय. तर आतापर्यंत जवळपास अर्धलक्ष इथे पूर्ण झालेलं आहे. ते श्री दत्तसाई संघाचा शेवटचा बॉल, इथून मात्र जेल होईल का, तर नाही. चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. 1 बॉन्स येतोय चौकार जितेंद्रच्या बॅट मधून. होते षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बरोबर लागली गेलाय 48. तर अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. षटक इथे मात्र संपलेला नाही आहे. तर धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचला. जबरदस्त बॅटिंग जितेंद्र करतोय. लाचा बॉल आणि येतोय षटकार. तर षटकाराने झाला षटकाची समाप्ती. धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचेल. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. तर जाऊया एक सुमधुर संगीतासाठी. तीन षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 इथे लागली आणि 21 चेंडू
53 धावांची सुंदर अशी पार्टनरशिप जी आपल्याला बघायला मिळाली भावार्थ आणि जितेंद्र यांची. तर धावसंख्या 54 झालाय. तर धावसंख्या 54 इथे झालेली आहे. 3 षटकाचा खेळ आता प्लीज आयोजकांकडून थोडस सूचित केलं जात आहे. तर 3 षटकाचा खेळ झाला. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर बरोबर लागली गेलाय 54. इथून मात्र 18 चेंडू मागे 33 धावांची गरज असेल. 11च्या सरासरीने धावा मात्र इथे जमवावा लागतील. तर यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथून मात्र पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला. जबरदस्त बॉल. दुसरा गडी बाद होतोय श्री दत्त साई संघाचा. भावार्थलाच लागेल तंबूच्या आसऱ्याला. जाऊया डीजे जवळ, देऊया डीजेला संधी. कमाल डीजे. दोन्ही बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. जितेंद्र निजा आणि मनीष निजाई मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना बघायला मिळतोय. आणि आमची कॅमेरामॅन आपण बघू शकतोय विश नेटवर्क्स मनीष निजाई इथे सुद्धा दाखल आहेत. आणि आमची सुंदर टिप्पणी इथे करत आहेत ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम दातिवरे असे आपण पाहू शकतात आमचे कॅमेरामॅन मनीष निजाई. सुंदर क्वालिटी घेऊन आलेले आहेत त्या विश नेटवर्कच्या माध्यमातून. समीकरण इथून राहिलंय 17 चेंडू मागे 33 धावांची गरज अजूनही असेल. 11.65च्या सरासरीने इथून मात्र धावा जमवाव्या लागतील. ते
श्री दत्तसाई संघाला जितेंद्र वन साइड मात्र इथे खेळत असताना 15 चेंडू 35 धावा वैयक्तिक त्याने जमवल्यात आतापर्यंत धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये 57 वर नॉट आउट होता. या मॅच मध्ये 35 धाव्यांची खेळी अजूनही तो करतोय मैदानामध्ये. 17 चेंडू 33 धावा. इथून मात्र फील्ड रचवला जातो. यज्ञेश मागच्या मॅच मध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. इथून मात्र तो काय करेल. पुढचा बॉल इथून येईल पंचांकडून. सोय चेंडूचा इशारा. धावसंख्येत 1 ने 55 वर जाऊन पोहोचलाय. समीकरण मात्र 1 ने बदलले गेलंय. 17 चेंडू 32 धाव्यांची गरज. तर बेस्ट वर्सेस बेस्ट असं आपण बॅटल बघू शकतात. आमने सामने यज्ञेश आणि पुढचा बॉल इथून मात्र पंचांकडे दाद मागितली गेला. चेंडू जातो यष्टीच्या मागून. इथून मात्र चेंडू जातोय चौकारासाठी आणि दरम्यानच पंचांचं डिसिजन आलेलं आहे. इथून मात्र विकेट जाईल आणि इथून मनीष बाद होतोय. बेस्ट बॅट्समॅन साठी तर प्लीज ब्रदर्स एंटरप्राइजेस दोन्ही ओनर्सला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि मंचावरून त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे. आशिषजी धर्मामेर आणि हर्षल प्रभू यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकतो मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलले गेलं आहे. 16 चेंडू 32 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मिस्टर कृणाल तामोरे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर फटका कुणालच्या बॅट मधून येतोय. चेंडू मात्र तिथे अडला गेला. एकदा वर्जित केली जाते. दरम्यान दुसरी धाव सुद्धा इथे मात्र अजित करत असताना धावसंख्या 2 ने बदल. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 57 वर. समीकरण पुन्हा एकदा 2 ने बदलला जाईल. 15 चेंडू 30 धाव्यांची गरज. कुणाल तामोरे आपण बघितलंय सोड झाला होता बॅट्समॅन साठी. श्री दत्त साई संघाकडनं चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळला होता. 2 धाव तिथे मिळाल्या. थोडीशी आउटफील्ड खराब त्या कारणास्तव चेंडू मात्र तिथून अडला गेलाय. नाहीतर चौकार तिथे मात्र असता. पुढचा चेंडू यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज. पुढचा बॉल वाईट साठी सोडला होता परंतु तटस्थ पंच इथे मात्र डॉट बॉल देतोय. पंचांकडे दाद मागितली गेलाय कुणाल यांनी परंतु आपण बघू शकतो मिस्टर अमोल दवणे पंचांची भूमिका जबरदस्त इथे निभावत असताना मैदानाच्या आतमध्ये. 3.3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 1 धाव तिथे अर्जित केले गेले आणि दुसरी धाव सुद्धा सुंदर रन बिटवीन द विकेट. इथून मात्र थोडासा खराब थ्रो. धावसंख्या 2 ने बदल. धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचलाय ती 59 वर. समीकरण पुन्हा एकदा 2 ने बदलले गेले. 13 चेंडू मागे 28 धाव्यांची गरज. 13 बॉल 28 धावा विजयासाठी अजूनही श्री दत्त साई संघाला. तर चांगली अशी गोलंदाजी करतो यज्ञेश. जितेंद्र अजूनही उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडूला सामोरे गेला. 15 चेंडू मागे 35 धावा त्याने जमवल्यात आतापर्यंत. नक्कीच प्रश्नचिन्ह असेल शेवटचे 2 षटक कोण हाताळणार. 28 धाव्यांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. षटकाची होते समाप्ती. तर 4 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बरोबर लागली गेला 59. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये होतोय थोडासा ब्रेक आणि मी पुन्हा एकदा वळतोय सुमधुर संगीतासाठी.
त्यानंतरचा चिडचा चेंडू खोदून काढलाय, डाऊन द ग्राउंड फटका, भावडेच तिथे सज्ज आहेत. एक धावांचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये इथे होताना 43 वर जाऊन पोहोचला वैयक्तिक. आणि जितूची या टुर्नामेंट मध्ये 100 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त बॅटिंग त्याने केलाय, जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा अर्ध्या लक्षाच्या पाठला करत असताना जितेंद्र 43 वर जाऊन पोहोचलाय. मागची मॅच 57 धाव्यांची नॉट आउट खेळली होती. जबरदस्त बॅटिंग जितेंद्र करत असताना आपण बघू शकतो. पॉवर हिटर. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथून मात्र बॉल केला, स्लोवर चेंडू फसवला गेला जितेंद्रला. आणि इथून मात्र 43 धाव्यांची जबरदस्त खेळी करून परत तंबूच्या आसरेला जितेंद्र मात्र इथून बाद होताना. प्राइजेस दोन्ही ओनर्स इथे आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅट्समॅन साठी बॅट मिळालेली आहे. तर त्यांचा सन्मान इथे केला जातोय. नीरज वैद्य यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले जातंय. आपण बघू शकतो हर्षल प्रभू, आशिष धर्ममेर, आपण बघतोय मायेची शाल त्यांना इथे परिधान केली जाते. त्याचबरोबर स्नेहाचा पुष्प त्यांना इथे दिला जातोय. आपण बघू शकतोय. आमच्या कॅमेरामॅनला सांगेल की कॉमेंटरी बॉक्स मध्ये कॅमेरा वळवायचा आहे. आपण बघतोय ब्रदर्स एंटरप्राइजेस, आशिषजी धर्ममेर तसंच हर्षदजी प्रभू. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आम्ही तुमचं आभार मानतोय. दरम्यानच जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय आतापर्यंत. 43 धाव्यांची सुंदर खेळी करून परतलाय. चुकीच्या वेळी जितेंद्र मात्र आपली विकेट गमावतोय. जबरदस्त बॉल विरुजने इथे मात्र हाताळला. ब्लॉकर होता बुमरा आणि बुंदा हे समीकरण त्याने हाताळलं आणि आपला ब्रह्मास्त्राचा वापर करून त्याने विकेट्स मिळवली ती जितेंद्रची. एक मात्र चेंडू होता तो जितेंद्रचा विकेट घेऊ शकत होता. तो म्हणजे टेनिस क्रिकेट असो या लेदर क्रिकेट असो, क्रिकेट विश्वातील ब्रह्मास्त्र ज्याला ओळखला जातो तो म्हणजे यॉर्क लाईनचा चेंडू आणि त्याचा वापर त्यांनी केला आणि विकेट्स मात्र मिळवली ती जितेंद्रची. 9 चेंडू 20 धाव्यांची गरज. पुढचा बॉल आपण बघतो. ऋषिकेश प्रभू मैदानामध्ये दाखल झालाय. इथून मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे बघायला मिळाला नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार खाला, त्यानंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी, चांगला कमबॅक मिळवून दिला तो विराज दवणे. तर समीकरण राहिलं 8 चेंडू मागे 20 धाव्यांची गरज असेल. इथून मात्र काय होईल मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅट स्क्वेअर लेग रिझम कार्पेटच्या साहाय्याने सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड केला. इथून मात्र मिसफील्ड, परंतु चांगला बॅकअप तिथे मिळालाय. धावसंख्या 2 आणि 2 इथे मात्र वाढतली जाईल. धावसंख्या 69 वर जाऊन पोहोचलाय. आता मात्र समीकरण राहिलंय 7 चेंडू 18 धाव्यांचं. 7 चेंडू 18 धावा. कंपल्सरी षटकार येणं गरजेचं असेल या बॉलवर. बॅट पुन्हा एकदा वेगाने फिरवलाय आणि इथून मात्र निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेलाय ती विराज दवणे यांनी. तर षटकाची झालाय समाप्ती. 5 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतो. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बरोबर लागली गेलाय 69. आता समीकरण राहिलंय 6 चेंडू मागे 18 धाव्यांची गरज. काय होईल मॅच मध्ये, कुठला गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 18 धावा. येतोय ब्रेक थ्रू आणि वळतोय पुन्हा एकदा सुमधुर संगीतासाठी. झाला होता या टीम मध्ये. आता मात्र ज्यासाठी टीमने त्यांना संघात निवड केल्या ती कामगिरी मात्र करावी लागेल कुणाल यांना. 6 बॉल 18 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय मिस्टर संतोष पाटील. तर बघूया कुणाल मात्र इथे काय करेल. 6 चेंडू 18 धावा. कंपल्सरी आतिषबाजी करणे गरजेचं आहे या मॅच मध्ये. मागची मॅच जितेंद्रने आणली होती, ही मॅच सुद्धा जितेंद्र इथे मात्र चुकीच्या वेळी विकेट मात्र गमावून बसलाय. 6 बॉल 18. हो हो हो, पहिलाच बॉल डॉट.
तर कुणाला बॅट मात्र वेगाने फिरवली होती. आता मात्र 5 चेंडू 18 धावांची गरज राहिलाय. मिस्टर संतोष बघतोय आणि विकेटच्या मागून यज्ञेश. पुढचा बॉल इथे मध्ये चेंडू जातोय बर्राच काळ हवेत आणि इथून मात्र विकेट. मिस्टर कृणाल तांबोरे बॅक टू द डग आउट. विकेट मात्र मिळवला आहे संतोष यांनी. तर आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये मिस्टर जन्मेश. 6 चेंडू 18 धावांची गरज होती. 2 चेंडू मागे निर्धाव चेंडू मात्र इथे हाताळले गेलेत. 1 विकेट्स मिस्टर संतोष यांनी इथे मिळवून दिलेत. तर 6 बॉल 18. मिस्टर जन्मेश इथून मात्र काय करेल. 4 चेंडू मागे 3 षटकार पाहायला मिळतील का जन्मेशच्या बॅटमधून. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच मध्ये अजूनही काय होईल सांगता येणार नाहीये, कारण बॉल मात्र निघून जातोय. बॉल फुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा चेंडू सर्कल मध्ये फील्ड केला जाईल. 1 धाव इथे मिळते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र मिस फील्ड. धावा मिळतात 2. आता मात्र 16 धावांची गरज. 3 बॉल 16. तर बघूया मिस्टर संतोष इथे मात्र काय करतील. संतोष काय म्हणतोस आता बघूया काय होईल. हो इथून मात्र जबरदस्त फटका, परंतु चेंडूला फील्ड केलाय आणि इथून मात्र मात्र 2 धावा पुन्हा एकदा मिळतात. तर चांगली 2 धावा इथे घेतल्या जातात. आता मात्र समीकरण राहिलंय 2 चेंडू 14 धाव्यांची गरज. 2 बॉल 14. इथून मात्र काय होईल. मिस्टर संतोष चांगली गोलंदाजी केलाय आतापर्यंत. 4 चेंडू मागे मात्र 4 धावा दिलेत. 1 विकेट्स मात्र त्यांनी गमावलाय. चांगली मॅच 1 हँड मॅच जितेंद्रने आणली होती, तिथून मात्र ही मॅच गमावून बसलाय संघ. आणि इथून मात्र चेंडू जातोय बराच काळ हवेत. इथून मात्र झेल टिपला जाईल आणि इथून मात्र जन्मेश मात्र बाद होतोय. आता सामन्यातील औपचारिकता राहिलेली आहे शिल्लक. 1 चेंडू 14 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच मात्र इथे आणली गेली ती. मध्ये मिस्टर दर्शन केनी. तर वैभव तांबोरे संघाचे खेळाडू आहेत. आरो एंटरप्राइजेस वैभव तांबोरेकडनं विराट धावण्यासाठी जी महत्वपूर्ण विकेट्स मिळवली आणि इथून मात्र सामना विजय झाला, त्याकरिता विराटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जे आलेले आहे ते वैभव तांबोरे यांच्याकडनं. आणि इथून मात्र मॅच जिंकलेली आहे आरो एंटरप्राइजेस संघ. जबरदस्त मॅच. दिलाय. त्याचबरोबर विराट जवण्यासाठी त्याचेच बंधू, त्याचे छोटे बंधू याच्यासाठी ज्याने महत्वपूर्ण विकेट्स घेतली जितेंद्र निजाई, त्याकरिता वैभव तांबोरे यांच्या हस्ते 500 रुपयाचं जे पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे